आदिशक्ती खांद्यावर कावड घेऊन उभी आहे. देवीच्या कामात सहभागी व्हा. यड्रावच्या लक्ष्मी देवीच्या यात्रेत श्री सोनूदेव यांची भाकणूक. रिद्धी सिद्धी जोडीच्या देवी जागृत आहेत. भक्तीने मागेल त्याला भरभरून मिळेल. आदिशक्ती खांद्यावर कावड घेऊन उभी आहे. देवीच्या कामात सहभागी व्हा. तटलेली कामे होऊन जाईल. आलेले खोडव संकट मिळवून देईल. देवीच्या कामात मागे पडू नका. सरकार एकीने राहा. गावाचं भलं होईल. देवाधर्माला सोडू नका अशी भाकणूक श्री सिद्धी सोनूदेव यांनी केली. यड्राव तालुका शिरोळ येथील श्री लक्ष्मी देवी रिद्धी सिद्धी यात्रा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडली. प्रारंभी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या वाड्यात पालखी आणण्यात आली. यावेळी सविता देवी नाईक निंबाळकर यांनी देवीची ओटी भरली. त्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी यड्राव, तारदाळ, शहापूर येथील वालुक सहभागी झाले होते. पहाटे यात्रा कमिटीच्या वतीने पहाटे अभिषेक घालण्यात आला. सकाळपासून मंदिरामध्ये भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी ग्रामस्थांनी देवीला नैवेद्य दाखवला. सायंकाळी 7 वाजता पालखी मंदिरात आली. यावेळी मंदिर प्रदक्षिणा घातल्यानंतर श्री लक्ष्मी देवीची महाआरती करण्यात आली. दरम्यान हेडम, शिवकला व भाकणूक या धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री धनगरी ओव्याचा कार्यक्रम पार पडला. या यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, देवराज नाईक निंबाळकर, यात्रा कमिटी अध्यक्ष केशव धुमाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रा काळात शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. समाजकार्य न्यूजसाठी यड्रावहून दत्तात्रय कदम. नवल्या गारड्याचा दर वार दगडीच्या नो बाळगोपानो पांढरीला यड्राव नगरीला नीतीचा नेम आईचा हब नेमाच्या मंगला घातला घातल्याला परसाद केलेले आंबील लक्ष्मी देवी जोडीच्या बहिणी रिद्धी सिद्धी मनापासून मान्य केल्या. बाळगोपानो यड्राव पांढरीतले एकानो आईची गादी जागृत हाय. खऱ्या भक्तीने येशीला मागल ते नेशीला. इडापिडा संकटाला आईचा गाभारा धरून चला. भक्ती परमान रिद्धी सिद्धी माता फळ देईल. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतील. सहाय सहाय गुरुवाच्या वा पुढे सहा दगडीच्या बाळगोपाळ आईची आदिशक्तीची राखण धरायला होतो. धरलेला नियम करत चल. आल्याला विघ्न माग काढला गज गारुड्या म्हणतो. ठीक आहे.